विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जो रिजन आहे त्याच्यामध्ये धाराशिव, जालना, बीड, परभणी, लातूर आणि संभाजीनगर असे जिल्हे येतात. तर त्यांच्यामधील ऑल इंजिनिअरिंग कॉलेजेस पूर्ण गव्हर्नमेंट संभाजीनगर पासनं तर थेट खालचं जे सर्वात लास्टचं जे कॉलेज आहे तिथपर्यंत पूर्ण मी लिस्ट देणार आहे. त्यांचा कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे, प्लेसमेंटचं टियर सांगणार आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोड ह्या सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ह्या आपल्या 2 काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत. क्लासिक बॅच आहे, प्रीमियम बॅच आहे. खूप साऱ्या मुलांचा प्रतिसाद आपल्याला खूप चांगला येतोय आणि आपण कामही त्यांचे व्यवस्थित करतोय. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतायत. मग तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे आपले 2 नंबर, हे आपला एक नंबर आहे इथं. दुसरा नंबर टेम्पररी बंद आहे सध्या. तर त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकताय. क्लासिक बॅचमध्ये आम्ही लिस्ट वगैरे तुम्हाला प्रोव्हाईड करणार. पर्सनल लिस्ट असणार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. आणि प्रीमियममध्ये ती लिस्ट आम्ही स्वतः तुम्हाला फिल करून देणार. मग ह्या आपल्या काउन्सिलिंगच्या सेशनचा नक्की तुम्ही फायदा घ्या. काउन्सिलिंगच्या बॅचला नक्की जॉईन करा. तर चला आपण डायरेक्टली आपल्या लिस्टपासनं सुरुवात करूया. तर पहा, आता तुम्हाला व्यवस्थित इथं सगळं समजेल व्यवस्थित. तर रिजन, ओके. त्याच्यानंतर कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर कट ऑफ. आता हा कट ऑफ आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपन कॅटेगरीचा राउंड 1 चा कट ऑफ लास्ट इयरचा आणि स्टेट मेरिट रँक तुम्हाला इथं दिसणार आहे. बरं, आता यापूर्वी मी आपल्या चॅनलवर ऑल महाराष्ट्रासाठी व्हिडिओ बनवलाय, पुण्यासाठी व्हिडिओ आहे, मुंबईसाठी व्हिडिओ आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर नाशिक रिजनसाठी आहे. तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते सर्व व्हिडिओज पहा, म्हणजे कॉलेज लिस्टचं तुमचं टेन्शनच जाईल. ओके, तर चला आता पाहूया. पहिल्या नंबरचं जे कॉलेज आहे तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. खूप वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड. हे दोन्ही गव्हर्नमेंट कॉलेज आहे. गुरु गोविंद सिंग ते पण गव्हर्नमेंट आहे, नांदेडचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. केमिकलसाठी जर तुम्ही पाहत असाल तर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट दी बेस्ट तुमच्यासाठी ऑप्शन ठरू शकतो संभाजीनगरमधील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई मराठवाडा ऑफ कॅम्पस जालना. ओके, तर हे देखील आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे देवगिरी, देवगिरी कॉलेज, देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज औरंगाबाद. हे देखील एक बेस्ट कॉलेज आहे. तर नेक्स्ट आपण पाहिलं तर जीएस मंडळ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संभाजीनगर. हे देखील एक बेस्ट कॉलेज आहे. जर तुम्हाला त्या भागामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ही जी कॉलेज आहे तुमच्यासाठी दी बेस्ट असणार आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आहे एमजीएम, एमजीएम महात्मा गांधी मेमोरियल ते महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड, नांदेडचं कॉलेज आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर सीएसएमएसएस छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संभाजीनगर. आता हे तुम्हाला साइड बाय साइड याचा कट ऑफ पण पाहत चला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी ओपन साठी लास्ट इयर 2025 चा राउंड 1 चा कट ऑफ आहे आणि ही त्याची रँक आहे. तर ते सुद्धा पाहत चला. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोड वगैरे ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही पाहत चला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नायगाव, नायगाव सांगवी सावंगी औरंगाबाद. त्याच्यानंतर एक कॉलेज मिस झालं आपल्याकडनं, एम एस बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज लातूर. लातूरचं चांगलं फेमस कॉलेज आहे एम एस बिडवे, खूप चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पीपल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. त्याच्यानंतर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबाद, म्हणजे धाराशिव, धाराशिवचं एक कॉलेज आहे. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धाराशिव. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर श्री यश प्रतिष्ठान, श्री यश प्रतिष्ठान, श्री यश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी संभाजीनगर. हे देखील एक संभाजीनगरचं खूप चांगलं कॉलेज आहे, खूप चांगलं कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर थोडेसे कमी जर पर्सेंटेज असतील ना तर नक्की ह्या कॉलेजला तुम्हाला कन्सिडर करावं लागणार. आता मी याला चांगलं म्हटलो, ठीक आहे, पण ऑलरेडी याच्यापेक्षा टॉप कॉलेज आहेत, पण हे ज्यांना कमी पर्सेंटेज आहेत तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मात मातोश्री शिक्षण संस्था कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जालना, जालन्याचं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन लातूर, विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन त्यांचं हे कॉलेज आहे, लातूरचं आहे. ओके, नेक्स्ट आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज. ओके, नेक्स्ट आहे मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन इंटिग्रेटेड कॅम्पस. ओके, खूपसरवाडी नांदेड, नांदेडचं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
अंबेजोगाई बीडचं हे कॉलेज आहे अंबेजोगाईचं. त्यानंतर नेक्स्ट आहे हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, ओके, ICEEM. ओके, इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, चांगलं आहे का मी. त्यानंतर ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज बीड. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामधलं तर STMEI संदीपनी संदीपनी टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग लातूर, तर हे कॉलेज आहे. ओके, म्हणजे हे एक जर आपण पाहिले तर 23 कॉलेज आहेत. आता त्याच्यामध्ये मिक्सअप कशा पद्धतीने आहे तर प्रायोरिटी वाईज आपण हे अरेंज केलेले आहे. तर गव्हर्नमेंट 1 नंबरला कॉलेज आहे. नक्कीच त्याच्या कट ऑफ वाईज प्लेसमेंट वगैरे ह्या बेस्ट आहेत आणि त्याच्यानुसार उतरत्या क्रमाने हे सर्व कॉलेज आपण ऍड केलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. मी जसं तुम्हाला सांगतोय ना तर त्या पद्धतीने स्क्रीनशॉट वगैरे याचा घेत चला. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर व्ही के पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. त्यानंतर नेक्स्ट आहे एव्हरेस्ट एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, ओके, ओहर, हे कॉलेज आहे इंटिग्रेटेड कॅम्पस. त्यानंतर नेक्स्ट आहे श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर, म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ KT पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी धाराशिव. ओके. देन नेक्स्ट आहे मंगलदीप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर नाही नागनाथाप्पा हांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग परळी, बीडमधलं हे परळीचं कॉलेज आहे. पर्सेंटाईल अतिशय आता कमी असणार आहे बरं का इथं. त्याच्यानंतर आदित्य फाउंडेशन ट्रस्ट. त्याच्यानंतर मिथुलाजी सरडा पॉलिटेक्निक नालवाडी रोड बीडचं हे कॉलेज आहे. आणि त्यानंतर जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, ओके, म्हणजे हे कॉलेज आहेत. तर अशा पद्धतीने हे 31 कॉलेजेस आहेत. आता याच्यातलं एखादं अर्ध कॉलेजेस इथं मिस पण झालेलं असू शकतं, काही आता सांगता येत नाही. पण जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला एक रियालिटी जर मी सांगितली याच्यातले थोडेसे जर कॉलेजेस सोडली तर ओके, तर त्याच्यानंतर नक्की तुम्ही पुण्या साईडचे कॉलेज ट्राय करा मित्रांनो. कारण ठीक आहे ना, काय तुम्ही करणार आहे? समजा हे जर आपण इथं जर आपण पाहिलं ना, तर किती 0% पण कॉलेज मिळतंय, 27% पण कॉलेज मिळतंय. जर तुम्हाला ठीक-ठाक पर्सेंटाइल असतील, तर जास्त त्या भागातले कॉलेजेस ॲड करू नका. गव्हर्नमेंट देवगिरी वगैरे ठीक आहे, कॉलेजेस चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण अतिशय खाली तिथे जाऊ नका. मग पुणे साईड असेल किंवा नगर साईड असेल, तर इकडे नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटलेलाच आहे. मग एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑल महाराष्ट्रासाठी कॉलेज हवे असतील, तर चॅनलवर व्हिडिओ आहे. नक्की जाऊन पहा. पुण्यासाठी व्हिडिओ आहे सेपरेट, मुंबईसाठी व्हिडिओ सेपरेट आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रासाठी व्हिडिओ आहे. नाशिक रिजनसाठी सुद्धा व्हिडिओ आहे. नक्की चेकआउट करा. ऑल द बेस्ट.